मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मोमीन आखाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला व पत्नी मयत झाली असल्याचे समजून पत्नीच्या अंगावर कपडे टाकून बाहेरची कडी लावत घटनेच्या ठिकाणाहून पसार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत असून सदर घटना ही राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे घडली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात भगवान दादाराव जाधव वय वर्ष 28 राहणार वाघोली तालुका जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे। बहिणीचा नवरा नारायण चव्हाण हे बहीण मंदा चव्हाण हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत तिला दारू पिऊन मारहाण शिवीगाळ करत असल्याबाबत बहिणीने मला फोनवर सांगत होती। त्यानंतर दिवाळीच्या दिवशी बहीण मंदा हीच दाजीने मारहाण केली होती म्हणून माझ्याकडे दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे येथे आले होते। त्यानंतर माझे दाजी 1-2 वेळा बहिणीला नेण्याकरता आले होते, परंतु बहीण दाजीसोबत गेली नव्हती म्हणून दाजीने त्यांचा मुलगा शौर्य यास त्यांचे सोबत घेऊन मोमीन आखाडा येथे घेऊन आले होते। बहीण ही पुणे येथे असताना तिची सासू रुक्मिणी बाजीराव चव्हाण व भाया हरिभाऊ बाजीराव चव्हाण यांनी वारंवार फोन करून तू नांदण्यासाठी आले नाही तर तुझ्याकडे पाहून घेईल अशी धमकी दिल्याने व वारंवार फोन केल्याने दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी बहीण मंदा ही मोमीन आखाडा येथे गेली होती। त्यानंतर दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी बहिणीला दाजीने मारहाण केल्याबाबत माझी भाची गायत्रीने मला फोन करून सांगितले की आम्ही शाळेतून घरी आलो त्यावेळी घराला बाहेरून कडी लावली होती। आम्ही दार उघडून आतमध्ये गेलो, मम्मीला पाहिले असता मम्मीला मारहाण झालेली दिसून आली व डोक्यातून रक्त आलेले होते असे सांगितल्याने मी भाची गायत्री हीच म्हणालो की शेजारील लोकांना बोलावून घेऊन मम्मीस दवाखान्यातून घेऊन जा असे सांगितले। त्यानंतर मी माझी मोठी बहीण रेखा चव्हाण ही सदर बाबत सांगितले असता आम्ही पुणे येथून राहुरीकडे येण्यास निघालो असता माझी बहीण रेखा चव्हाण हीच मोमीन आखाडा येथे बहीण मंदा चव्हाण यांचे शेजारी राहणारे भाऊसाहेब राठोड यांनी फोन करून कळवले की तुझी बहीण मंदा ही सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचाराकामी दाखल केले आहे। तेव्हा आम्ही पुणे येथून सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे आलो तेव्हा बहीण मंदा हिच्यावर उपचार चालू होते। तीच पाहिले असता तिच्या डोक्यास गंभीर मार लागलेला होता। त्यावेळी भाऊसाहेब राठोड यांनी आम्हाला सांगितले की सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास तुझे दाजी नारायण बाजीराव चव्हाण यांनी तुझी बहीण मंदा हीच लाताबुक्याने व चाकूने कपाळावर व डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे असे सांगितले। बहीण मंदा हिच्यावर सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचार करून पुढील उपचार कामी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवले आहे। बहीण मंदा हीच दाजी नारायण चव्हाण यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाताबुक्याने व चाकूने मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असून तिची सासू रुक्मिणी बाजीराव चव्हाण व भाया हरिभाऊ बाजीराव चव्हाण यांनी वारंवार फोन करून तू नांदण्यासाठी आली नाही तर तुझ्याकडे पाहून घेईल अशी धमकी दिली। त्यामुळे नारायण बाजीराव चव्हाण राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी, 2 रुक्मिणी बाजीराव चव्हाण, 3 हरिभाऊ बाजीराव चव्हाण दोघे राहणार सोनई कारखाना तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान फडवळ हे करत आहेत। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी।